स्वप्न, एक प्रवास आणि एक अविस्मरणीय दिवस। आजचा दिवस माझ्या आयुष्यात कायमचा कोरला गेला। कोथरूड पुणे येथून सकाळी आम्ही निघालो, मनात उत्सुकता, डोळ्यात स्वप्न आणि हृदयात कृतज्ञता घेऊन। माझ्या या खास प्रवासात सोबत होते माझे पती आणि चिनू आणि सन। मिसिंग लिंक रोड पार करत आम्ही नेरूळ, नवी मुंबई येथील प्रेरणा मेडिकल कॉलेज ऑडिटोरियममध्ये पोहोचलो। त्या क्षणापासून प्रत्येक क्षण आठवण बनत गेला। कॅमेऱ्यात बंदिस्त झाले काही सुंदर क्षण, काही हसरे चेहरे, काही अभिमानाने भरलेले क्षण। थोड्याच वेळात माझ्या जिवलग मैत्रिणी सायली, नेहा आणि यशश्री भेटल्या। मैत्री, आनंद आणि आठवणींचा उत्सव पुन्हा एकदा सुरू झाला। ऑडिटोरियममध्ये सुंदर कार्यक्रम, उत्साहाने भरलेले वातावरण आणि सर्वांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद सगळाच मनात साठवून ठेवावंसे वाटत होतं। आणि मग आला आठवण क्षण, फेटा बांधण्याचा। फेटा बांधताना अभिमानाने छाती भरून आली, कारण हा फेटा नव्हता, तो माझ्या मेहनतीचा, संघर्षाचा आणि यशाचा सन्मान होता। याच दरम्यान माझ्या आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर सुषमा काळे मॅडम यांची भेट झाली। त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हा प्रवास पूर्ण होणं अशक्य होतं। आणि मग तो क्षण आला ज्याची मी कित्येक दिवस वाट पाहत होते। मंचावर माझं नाव पुकारलं गेलं, हातात पदवीचं प्रमाणपत्र आलं आणि डोळ्यात नकळत आनंदाश्रू दाटून आले। त्या एका क्षणात संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोरून गेला। आई, पती, विद्यार्थिनी म्हणून निभावलेल्या प्रत्येक भूमिकेची आठवण झाली। आज ही पदवी फक्त माझी नाही, ती माझ्या कुटुंबाच्या प्रेमाची, माझ्या मुलांच्या समजुतीची, माझ्या मित्रमैत्रिणींच्या साथीची आणि माझ्या गुरूंच्या आशीर्वादाची आहे। स्वप्न पूर्ण झाले, पण प्रवास अजूनही सुरू आहे। कारण योग शिकवणं ही पदवी मिळाल्यावर संपणारी गोष्ट नाही, तो आयुष्यभर चालणारा मार्ग आहे। एक स्वप्न पूर्ण झालं, पण हा शेवट नाही, ही एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे।